नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन जलसंधारण विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहात। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी महत्त्वाच्या तारखांविषयी माहिती घेणार आहोत। या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत 21/12/2023 पासून सुरू झालेले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। परीक्षा शुल्क देखील तुम्ही या ठिकाणी 21/12/2023 पर्यंत पासून ते 10 जानेवारी 2024 पर्यंत या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट प साठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। या पदासाठी तुम्हाला S15 नुसार 41,800 ते 1,32,300 रुपये 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी वेतन जे आहे दिलं जाईल। एकूण या ठिकाणी 670 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत आपण स्क्रीनवरती बघू शकता। ज्या कॅटेगरीतून आपण येत असाल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिककरता जे आहे या पदासाठी तुम्हाला 3 वर्षाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी म्हणजे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली असेल किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 19 ते 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत आहे। खेळाडूंना या ठिकाणी 43 वर्षापर्यंत, अनाथ उमेदवारांना देखील 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी दिली जाईल। निवड जी आहे तुमची संगणक आधारित टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस जो आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता। फीस पेमेंट जे आहे मागासवर्गासाठी या ठिकाणी 1,000 रुपये आहे। मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी भरावं लागेल। अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्याचबरोबर जाहिरातीमध्ये देखील त्याची लिंक दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।